हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी केसांवरील समस्या यावर व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला बी माझ्यासारखे लांब, दाट, सिल्की, मजबूत केस पाहिजे असतील, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, माझे केस लांबही आहेत, दाटही आहे भरपूर आणि गळत नाहीत. तर त्यावर तुमचे केस गळत असतील किंवा खूपच डॅमेज झाले असतील, तर खूप छान अशी घरगुती रेमेडी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर आपल्याला जास्त काही लागणार नाही, जे की आपल्या घरातच वस्तू आहेत आणि त्या आपल्याला माहित नसतात. तर त्यातलीच एक म्हणजे जवस, म्हणजे बऱ्याच जणांना जवस माहित पण असेल, तर किराणा दुकानात भेटून जाईल किंवा बऱ्याच जणांकडे असते जवस. जवसाची चटणी बऱ्याच जणांना आवडती, खातात आणि जवसाची चटणी खाल्लेलीही चांगली असते. तर इथं बघू शकता मी जवस घेतले आणि ती थोडस आपल्याला गरम करून घ्यायचंय, म्हणजे कमी गॅसवर. आणि ते खूपच जास्त उडत होतं म्हणून मी त्याच्यावर ताट झाकलं आणि कमी गॅस केलेला आहे. तर आपल्याला हे कमी गॅसवर छान गरम करून घ्यायचंय आणि त्यानंतर त्याची छान अशी तेल बनवायचंय. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, ते कसं बनवायचं ते. आणि त्यापासून आपले केस खूप छान म्हणजे गळत नाहीत. आणि त्याचबरोबर तुम्ही केमिकल प्रोडक्ट लावले असतील, तर त्याने केस डॅमेज झाले असतील, तर त्याने रिकवर हळूहळू होतील. तर आपल्याला इथं 2 चम्मच जवस घ्यायचे. जास्तही काही वापरायचं नाही, सगळंच जवस नाही घ्यायचं. त्यापासून खूप भरपूर तेल बनू शकतं. ते तेल तुम्ही साठवून पण ठेवू शकता, एकदम जास्त बनवून 15 दिवसाचं हे. पण मी नाही, मी आता तुम्हाला म्हणजे ताजं ताजं बनवून दाखवणार आहे. आणि तर इथं 2च चम्मच घेतलेत जवस. तर ते छान असं बारीक करून घेतले. तर बघा, जवस छान लगेच बारीक होतात गरम केल्यानंतर. आणि असं एकदम तेलकट असं त्यापासून हे बनतं. तर तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचं तेल वापरा, जे की तुम्ही तुमच्या केसांना सूट होतं किंवा जे तुम्ही यूज करता. तर इथं बघू शकता, मी तर माझ्या केसांना कोकोनट तेलच वापरते आणि ते माझ्या केसांना चांगलं सूट करतं पहिल्यापासूनच. तर मी तेल ओतून घेतलेलं आहे आणि छान असं तेल आता मिक्स केलंय त्या जवसमध्ये. आणि हे तेल आता आपल्याला गॅसवर ठेवायचंय, म्हणजे छान त्याला उकळी येऊन द्यायची. कमी गॅसवर सगळं ह्या गोष्टी करायच्यात, म्हणजे जवस भाजणं असू द्या किंवा कोणतीही रेमेडी तुम्ही बनवत असाल, तर अजिबात फुल गॅसवर करायची नाही, कमी गॅसच ठेवायचा. तर इथं मी कमी गॅसवरच छान ह्याला उकळी आणून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान तेल बनतंय. त्या जवस मधलं सगळं काय असेल ते आपल्या तेलात उतरलं पाहिजे, जेणेकरून आपल्या केसांना खूप छान असा त्याचा रिझल्ट आला पाहिजे. जे काय ते आपण रेमेडी करतो त्या नेहमी कमी गॅसवर करायच्या. तर इथं बघू शकता तुम्ही तेलाला किती छान कलर आलेला आहे. तर हे तेल आपल्याला छान असं गाळून घ्यायचंय. त्यानंतर हे तेल आपल्याला संध्याकाळी अप्लाय करायचंय आणि सकाळी हेअर वॉश करायचे. जर तुमचे केस खूपच रफ असतील, म्हणजे रफ जे की काही त्याला स्मूथनेस म्हणजे मऊ काहीच नसतील स्मूथ, तर ह्या तेलाने केस खरंच खूपच स्मूथ होतात आणि छान मजबूत होतात, तुटत नाहीत, प्लस गळतही नाहीत. तुम्ही नक्की एकदा ही रेमेडी ट्राय करून बघा आणि मग मला रिझल्ट सांगा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 रेमेडीज दाखवणार आहे, म्हणजे 2 तेल दाखवणार आहे. त्यातील तुम्ही कोणतंही तेल एक बनवा, जे की तुमच्याकडे जी गोष्ट उपलब्ध आहे त्यातून तुम्ही कोणतीही एकच तेल बनवा आणि त्याचा रिझल्ट बघा. एक महिनाभर कोणतंही एक तेल तुम्ही वापरा, जे मी आता दाखवते बघा. एक दुसरं वालं तेल तुम्हाला दाखवते, हे तेल तुम्ही वापरलं तरीही चांगले. इथं मी घेतले आहेत मेथी दाणे. मेथी दाणे आपल्या केसांसाठी खूप छान काम करतात. मेथी दाण्याचे खूप सारे तेल बनवले जातात किंवा मास्क पण, हेअर मास्क बनवले जातात. तर मी इथं तेल बनवून दाखवते तुम्हाला. तर 1-2 चम्मच मी मेथीदाणे घेतलेत आणि ते छान वाटून घेते. मेथीदाणे तर सहसा एवढे वाटले जात नाहीत, पण जेवढे होत आहेत तेवढे तर नक्की वाटा, जेणेकरून तेल बनायला सोपं पडतं. तर इथं बघू शकता मी मेथीदाणे वाटून घेतलेत आणि छोटासा लोखंडी स्पॅन आहे. तुमच्याकडे लोखंडी कढई वगैरे असेल मोठी, तर तुम्ही जास्त बनवून ठेवू शकता किंवा थोडं बनवलं मोठी कढई तरी चालेल. पण नसेलच तर तुम्ही जे आहे ते भांड आपल्याकडे त्यात बनवून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण बनवणं महत्वाचं आहे.
तर इथं बघू शकता मी कोकोनट ऑइल वापरते. तुम्ही जे तेल वापरता तेच वापरा. मी ही तेल वापरते म्हणून तुम्ही अजिबात हे तेल वापरा असं नाही. जे आपल्या केसांना सूट होतं तेच तेल वापरा. तर ह्याला पण आपल्याला ह्या तेलाला छान उकळी येऊन द्यायची कमी गॅसवर, आणि ते पासून बनणार आता तेल आहे ते खूप छान आपल्या केसांना रिझल्ट देतं. तुम्ही नक्कीच मला रिझल्ट भेटल्यावर कमेंट करून नक्की सांगा की किती छान असं तेल गुणकारी आहे हे. केस आपले तुटत असतील, गळत असतील, पूर्णपणे केसांची वाढ खुंटली असेल, केसांवर काही शाईनच राहिली नसेल, तर नक्की हे तेल बनवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद.